नमस्कार, मी उषाच फुलमंत्राम तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला तिखटा मिठाच्या पुऱ्या धपाटे दोन्ही पण बोलतात त्याला असा एक पदार्थ बनवून दाखवणार आहे। असा मस्त रुचकर टेस्टी क्रिस्पी असा छान बनतो तो, खायला पण छान लागतो आणि दिसायला पण सुंदर दिसतो आणि बनतो पण लवकर असा हा पदार्थ आहे। आमच्या भागामध्ये तो आता महालक्ष्मी जागर असतात ना ह्याला दसऱ्यामध्ये त्यावेळेला करतात किंवा धनत्रयोदशी असते ना दिवाळीची त्यावेळेला करतात। ह्या दोन टायमामध्ये आवर्जून करतात त्या तिखटा मिठाच्या पुऱ्या धपाटे फक्त थापून करतात। हे आम्ही लाटून दाखवणार आहे तुम्हाला, एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये। छान बनतं असे, व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हाला सारे इन्ग्रेडियंट दाखवते। हे बघा, त्यासाठी लागणार हे मी गव्हाचं पीठ एक मोठी कोटर भरून घेतलेली आहे। हे गव्हाचं पीठ आहे आणि हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं नाही, थोडंच घ्यायचं, कारण का ज्वारीच्या पिठामुळं तेल जास्त शोषलं जातं, पुऱ्यात जास्त तेल शोषतात, त्याच्यामुळं जास्त घ्यायचं नाही, थोडंसंच घ्यायचं। आणि मी डाळीचं पीठ एक 2 टीस्पून घेतलेलं आहे, ह्याच्यामुळे टेस्ट छान येते। आणि तांदळाचं पीठ एक 4 टीस्पून घेतलेलं आहे, हे कुरकुरीत क्रिस्पीपणा चांगला येतो याच्यामुळं, त्यासाठी हे घेतलेलं आहे। आता हे पिठाचे इन्ग्रेडियंट मग आता मी मिक्सरला लावायचे सगळं दाखवते पदार्थ। हे बघा, हे आम्ही बिना कमी तिखटाच्या 4 मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। हे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत। कोथिंबीर त्यात घातली ना अशी चिरून, त्याच्यामुळे मी पुरे चांगल्या फुगत नाहीत, म्हणून मी कोथिंबीर देठ मी वाटणामध्ये घालणार आहे। हे कोथिंबीरचे देठ आहेत आणि हे धने आहेत थोडेसे, आणि हा ओवा आहे आणि हे जिरे आहेत आणि ही लसूण आहे, ते एक 7-8 10 पाकळ्या लसूण आहे। हे सगळ्याचं वाटण करून घ्यायचं पहिल्यांदा, असं जाडं भरडं, असं जास्त पण बारीक करायचं नाही, जाडं भरडं असं वाटण करून घ्यायचं। ही सगळी पिठं आता आम्ही एकत्र करूया। हे पसरट मी छोटीशी हे घेतलेली आहे, परात घेतलेली आहे, छोटीशी आहे, एकत्र करूया सगळी पिठं आता ही। आणि त्यात हे मी एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ घेतले आहेत, हे ह्याच्यामध्ये मी आता घालते। आणि ही थोडीशी हळद घेतलेली आहे, ही पण ह्याच्यामध्ये मी घालते। आणि या हिंगामुळे टेस्ट छान येते। थोडासा मी एक चिमूटभर हिंग घेतलेला आहे, हा मी ह्याच्यामध्ये घालते। आता हे असे हे सुके मसाले, मीठ, हे थोडे मीठ आहे, एक चमचाभर मीठ घेतलं आहे, हे पण मी ह्याच्यामध्ये घालते। आणि सुके सगळे घातले मसाले आहेत ना, सगळे एकत्र करून घेऊ आपण मिक्स व्यवस्थित। आणि हा ठेचा आता आहे बनवला आहे का नाही, हा बिना पाणी अजिबात घालायचं नाही, असा जाडा भरडा ठेचा त्याचा बनवून घ्यायचा। हा मी ठेचा याच्यामध्ये आता घालते आणि थोडं थोडं पाणी घालून ना हे आता व्यवस्थित, जसं आपण कणिक भिजवतो ना असं भिजवून मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित। हा बघा, आता चांगला असा घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे मी। आता ह्याला 10 मिनटं असं रेस्टसाठी ठेवून द्यायचं। ह्याला आता वरून ह्याला मळताना तेल वगैरे अजिबात घालायचं नाही, ह्याला वरून आता थोडंसं आपण तेल लावूया आणि एक 10 मिनटं रेस्टसाठी ठेवायचा, त्यामुळे चांगल्या फुगतात। मग त्या जास्त तेल नाही, थोडंसं तेल लावायचं। आता हे आपण हे माझ्या ह्या काचेच्या बाउलमध्ये मी असा हा ठेवून देते आणि ह्याच्यावर हे कॉटनचं सुती कापड टाकते, असं एक 10 मिनटं असं ह्याला ठेवूया आपण। असं व्यवस्थित इकडं झाकून याला 10 मिनटं रेस्टसाठी ठेवून देऊया आणि मग पुऱ्या लाटायला घेऊया। हे बघा, ह्याच्यामधला आपण आता हा असा एवढा गोळा काढून घ्यायचा त्या पिठामधला। पीठ मस्त झाले बघा, हे असा गोल करून ह्याला थोडंसं पिठामध्ये घोळवायचा, एकदाच घोळवायचं, जास्त घोळवावं लागत नाही त्याला। आणि असं व्यवस्थित लाटून घ्यायचं, जास्त असं पातळ लाटायचं नाही, जरा जाडसर म्हणजे फुगतात छान ते। एकदम पातळ लाटलं ना की फुगत नाही, तर मग त्या असं चांगलं असं व्यवस्थित लाटून घ्यायचं। हे बघा आता कसं हे लाटले छान। हे बघा, असं जशी भाकरी असं ना तसंच करायचं, जास्त पातळ करायचं नाही। आणि एक काटाची वाटी घ्यायची अशी, आणि ह्याच्यानं असं या आता अशा पुरींचा आकार करून अशा गोल गोल अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या। हे बघा कशा जाड आहेत बघा, अशा पाडून घ्यायच्या पुऱ्या आता। आणि जास्त पीठ करत असायचं नाही, ज्या एक थोड्या 7-8 10 करायच्या, कारण का त्यात थोडं ज्वारीचं पीठ असल्यामुळे त्यात चरे पडतात, असं सुकल्यासारखं होतात ते, म्हणून एक तेवढ्या 7-8 10 करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या परत आणि परत करायच्या।
जर करणारा दुसरं कोणतं तुमच्यावर असेल तर मग चालतात रेग्युलर करायला. हे बघा, ह्या अशा मस्त करून घ्यायच्या. आता मी आणि एक असेच बनवून घेते आणि मग तळायला घेते. आता आपण त्या पुऱ्या तळून घेऊया. हे बघा, मी तेल ठेवलं आहे का पॅनमध्ये गरम करायला. चांगलं गरम झालेलं आहे. जास्त पण एकदम गरम करायचं नाही. जास्त गरम तेलामध्ये टाकले ना की त्या पुऱ्या करपतात, अशा तांबूस एकदम होतात लगेच. त्याच्यामुळे एक मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कसं गरम झालं, ह्याच्यामध्ये एक आपण छोटासा असा गोळा टाकून बघूया. एक छोटंसं पीठ टाकायचं असं. हे बघा कसं वर येते लगेच. हे चांगलं आता आपलं गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पुऱ्या टाकून घेऊया. हे बघा, आता अशा एक 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 पुऱ्या सोडायच्या अशा. अशा एक लगेच फुगतात त्या. बघा अशा मस्त फुगल्यात. वाव. आणि या पुऱ्या एक आहे करून ठेवले, 8-15 दिवस राहू शकतात. कुठं फिरायला गेलं की त्या तिकडे नेता येतात किंवा मुलांच्या टिफिनसाठी सकाळी पटकन देता येतात. 4-8-15 दिवस राहू शकतात ह्या. आणि तेल पण कमी पितात. ज्वारीचं पीठ म्हणजे जास्त टाकलं नाही ना, त्याच्यामुळे तेल पण कमी पितात ह्या. बघा किती मस्त दिसत आहेत. दिसायला पण सुंदर आणि खायला पण क्रंची क्रिस्पी अशा मस्त झालेले आहेत. नक्की असे माझ्या पद्धतीने रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. कशा मस्त फुगलेत बघा, मस्त अगदी. आता आपण काढून घेऊया आणि बाकी सगळ्या आपण अशाच तळून घेऊया. वाव. हे बघा, आता तिखटा मिठाच्या पुऱ्या धपाटे आपल्या तयार आहेत. कसे दिसत आहेत बघा, मस्त. कलर पण किती छान आलेला आहे. हे श्वास संग खा किंवा चहा संग सुद्धा छान लागतात. हां, चहा संग तर मस्त. असं गरमागरम असलं तर मस्त लागतं चहा संग. बघा कसे फुगलेत पण छान एकदम टम असे. आणि 4-8 दिवस राहतात पण. मुलांना केव्हा पण तुम्ही डब्यातून देऊ शकता किंवा स्कूलहून आल्यानंतर पटकन देऊ शकता. तुम्ही प्रवासाला जायला लागलं तर घेऊन जाऊ शकता. त्यासाठी हे चांगली आयडिया आहे. आणि रेसिपी पण अशी चांगली मस्त आहे. आणि अशा बघा कशा मस्त झालेल्या आहेत. हे बघा क्रंची क्रिस्पी छान झालं. मला तोडून दाखवते आहे बघा मी. हे बघा कसा छान झालेला आहे. असा मस्त एकदम. हे बघा कसा छान आहे आतमध्ये. अशी रेसिपी एकदम अशी पटकन बनणारी आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणारे आहे आणि पौष्टिक आहे. त्यामुळे एकदा तुम्ही असं नक्की ट्राय करून बघा. माझ्या या तिखटा मिठाच्या पुऱ्या धपाटे तुम्हाला कसे वाटले. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला माझ्या लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटू अशाच मस्त छान छान रुचकर रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद.